नमस्कार ताईंनो. वर्षभर आपण मुलांसोबत खेळलो, गप्पा मारल्या, गाणी म्हटली आणि आता वेळ आलीये त्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्याची. पण मूल्यमापन हा शब्द ऐकून ना अजिबात दडपण घेऊ नका. आज आपण ही सगळी प्रक्रिया एकदम सोप्या आणि आपल्या नेहमीच्या भाषेत समजून घेणार आहोत. हाच तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे नाही का. लहान मुलांच्या दुनियेत परीक्षेला जागाच नाहीये. मग वर्षभरात त्यांच्यात जे इतके सुंदर बदल झालेत ते आपण ओळखायचे कसे? चला आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. सगळ्यात आधी ना एक गोष्ट आपण पक्की लक्षात ठेवूया. मूल्यमापन म्हणजे परीक्षा अजिबात नाही. मूल्यमापन म्हणजे काय? तर फक्त आणि फक्त निरीक्षण. मुलं दिवसभरात काय करतात, कशी खेळतात, कशी बोलतात याकडे फक्त लक्ष देणं म्हणजेच मूल्यमापन. आजच्या आपल्या चर्चेत आपण या 5 महत्त्वाच्या टप्प्यांवर बोलणार आहोत. प्रत्येक टप्पा आपल्याला मूल्यमापन अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत करेल. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. परीक्षेविना प्रगती म्हणजे काय? सोपं आहे. वर्षभरात आपण जे खेळ घेतले, जी गाणी शिकवली, ज्या गप्पा मारल्या, त्यामुळे मुलांच्या वागण्या बोलण्यात, त्यांच्या आत्मविश्वासात जो छान बदल झालाय ना, तो ओळखणं. बस. बरं, आता हे निरीक्षण करायचं म्हणजे नक्की काय करायचं? त्यासाठी आपल्याकडे काही खूप सोपी आणि प्रभावी साधनं आहेत. आणि गंमत म्हणजे ही साधनं आपण नकळतपणे रोज वापरतच असतो. चला आज त्यांना जरा नीट जाणून घेऊया. ही आहेत आपली 4 मुख्य साधनं. आकार आपल्याला एक दिशा देतो. मुलांनी काढलेली चित्र, त्यांच्या कलाकृती या सगळ्यांचा संग्रह म्हणजे पोर्टफोलिओ, जो त्यांच्या प्रगतीचा एक बोलका पुरावाच असतो. चेकलिस्ट आपल्याला नोंदी ठेवायला मदत करते. पण या सगळ्याचा पाया काय आहे माहितीये? आपलं दैनंदिन निरीक्षण. खरं सांगायचं तर आपलं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं साधन हेच आहे. कारण मुलं त्यांच्या सहज वागण्यातूनच आपल्याला त्यांच्या विकासाबद्दल इतकं काही सांगून जातात. जसं की विचार करा, मुलं ठोकळे लावून मनोरा बनवतायत. एखादा मूल दुसऱ्याला ठोकळा देताय का? मनोरा पडल्यावर मुलं चिडतात की पुन्हा एकत्र येऊन बनवायला लागतात? या छोट्याशा गोष्टीतून आपल्याला मुलांचा सामाजिक विकास किती छान समजतो. आता जेवणाची वेळ बघा. एखादं मूल स्वतःच्या हातानं घास भरण्याचा प्रयत्न करतंय का? जरी थोडंसं सांडत असेल तरी त्याचा तो प्रयत्न त्याच्या स्नायूंच्या विकासाची एक खूप मोठी पायरी आहे. आणि हेच तर आपल्याला बघायचंय. आपण जेव्हा मुलांसोबत गाणी म्हणतो, ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, तेव्हा कोण आपल्यासोबत ताल धरतंय, कोणाला गाण्याच्या ओळी आठवतायत, यातून मुलांची भाषा आणि त्यांची स्मरणशक्ती किती वाढलीये हे अगदी सहज कळून येतं. चला आता आपण जे काही निरीक्षण केलं ते कागदावर कसं उतरवायचं ते बघूया. त्यासाठी असतं विकासपत्रक. पण या नावाला अजिबात घाबरायचं नाही हं. हे म्हणजे आपण जे पाहिले त्याची सोप्या भाषेत नोंद करणं इतकंच. विकासपत्रकात मुख्यत्वे हे 3 भाग असतात: शारीरिक, बौद्धिक व भाषिक आणि सामाजिक व भावनिक. आणि यातल्या प्रश्नांची उत्तरं ती तर आपल्याला आपल्या रोजच्या निरीक्षणातूनच मिळतात. आपल्याला फक्त योग्य पर्यायावर एक खूण करायची असते. आहे की नाही सोपं? विकासपत्रक भरून झालं की खूप महत्त्वाचा टप्पा येतो. तो म्हणजे पालकांशी संवाद साधण्याचा. आपण मुलांमध्ये जी प्रगती पाहिली आहे ती त्यांच्यापर्यंत योग्य प्रकारे पोहोचवणं हे खूप महत्त्वाचं काम आहे. पालकांशी बोलताना ना नेहमी एका चांगल्या गोष्टीने सुरुवात करा. म्हणा, तुमची प्रिया आता खूप छान चित्र काढायला लागलीये. मग सांगा की तिला अजून काय काय आवडतं. आणि मग अगदी हळवारपणे सल्ल्याच्या सुरात सांगा, सुट्टीत आपण दोघं मिळून तिच्याकडून अंक मोजून घेतले ना तर अजून मजा येईल. आणि हा एक सर्वात मोठा मंत्र, तो नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येक फूल वेगळं असतं, त्याचा रंग वेगळा, सुगंध वेगळा. तसंच प्रत्येक मूल वेगळं असतं, त्याच्या शिकण्याची गती वेगळी असते. त्यामुळे मुलांची एकमेकांची तुलना करणं हे आपण कटाक्षानं टाळायलाच हवं. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे. मूल्यमापन फक्त मुलांचंच नसतं, ते आपलं म्हणजेच शिक्षकांचंही असतं. हे आत्मपरीक्षण आपल्याला पुढच्या वर्षी अजून चांगली ताई बनायला मदत करतं. मुलांचं विकासपत्रक हे खरं तर आपल्या शिकवण्याच्या पद्धतीचा एक आरसा आहे. तो आपल्याला दाखवतो की आपण कुठे यशस्वी झालो आणि कुठे आपल्याला अजून थोडी सुधारणा करायला हवी. स्वतःला विचारा, जे वार्षिक नियोजन केलं होतं त्याप्रमाणे सगळ्या कृती मुलांपर्यंत पोहोचल्या का? काही राहून गेलं का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. वर्गातल्या प्रत्येक मुलाला पुढे यायची, बोलायची, स्वतःला व्यक्त करायची समान संधी मी दिली का? माझं लक्ष सगळ्यांवर सारखं होतं का? आपल्याला माहितीये, काही मुलं थोडी मागे असतात. त्यांना आपल्या आधाराची जास्त गरज असते. अशा मुलांसाठी मी काही वेगळा प्रयत्न केला का? त्यांच्याकडे थोडं वैयक्तिक लक्ष दिलं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी एक नवी ताजी दिशा देतील.
कारण आपलं काम फक्त मुलांची प्रगती तपासणं नाही, तर त्यांच्यासोबत स्वतःही एक उत्तम शिक्षक म्हणून रोज प्रगती करत राहणं आहे. बरोबर ना?